मेजर कारण असू शकेल तुमच्या शरीराशी, मनाशी आणि नात्यांशी जोडलेलं आहे. तुमच्या आजाराचं कारण तुम्हाला मूल होत नाही याचं कारण तो शरीरावर, मनावर आणि आपल्या लैंगिक क्षमतेवर खोलपर्यंत परिणाम करतो. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आजची जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर उमेश मुंदडा यांनी लिहिली आहे आणि त्या माहितीचं निवेदन आज मी तुमच्यासमोर करणार आहे. आशा किरण सेक्स क्लिनिकतर्फे आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट तुमच्या शरीराशी, मनाशी आणि नात्यांशी जोडलेला आहे. तो विषय आहे लठ्ठपणा आणि त्याचा लैंगिक जीवनावर कसा परिणाम होतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट उमेश मुंदडा काय सांगतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेली 40 वर्ष लोकांना योग्य मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचं क्लिनिक महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं मुख्य क्लिनिक आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये असतात आणि शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबईमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध असतात. तुम्ही ओबेसिटीबद्दल ऐकलं असेलच. अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमच्या आजाराचं कारण तुम्हाला मूल होत नाही याचं कारण ओबेसिटी आहे. ओबेसिटी म्हणजे काय तर लठ्ठपणा. बरं, हा लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न नाही. तो शरीरावर, मनावर आणि आपल्या लैंगिक क्षमतेवर खोलपर्यंत परिणाम करतो. अनेक लोकांना वाटतं की थोडं जाड असणं चालतं, त्यात काही मोठं नाही. पण डॉक्टर मुंदडा सांगतात की शरीराचं वजन वाढलं की त्याचा परिणाम रक्तभिसरण, हार्मोन्स आणि आत्मविश्वास यावर देखील होतो. आणि हाच त्रास पुढे जाऊन लैंगिक दुर्बलता, लैंगिक इच्छा कमी होणे आणि नात्यांमध्ये ताण निर्माण होणं या स्वरूपात देखील दिसू शकतो. उदाहरणार्थ, जसं एखादं इंजिन तेलाशिवाय नीट चालत नाही, तसं शरीरात चरबी वाढली की रक्तप्रवाहात अडथळे येतात. तर मंडळी, पुरुषांमध्ये हे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणून मेजर कारण असू शकतं. तर स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणं म्हणजे प्रायव्हेट पार्टमध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवणं अशा समस्या देखील उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन सारख्या हार्मोन्सचा समतोल बिघडतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतो, तर महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळीचे विकार आणि एंड्रोजनात समस्या आणि गर्भधारणेतील अडचणी निर्माण होऊ शकतात. डॉक्टर मुंदडा सांगतात की अशा वेळी लोक शारीरिकदृष्ट्या थकलेले, मानसिकदृष्ट्या उदास होतात. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये देखील अंतर वाढतं. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग हे सगळे आजार लठ्ठपणासोबतच येतात आणि हे आजार लैंगिक क्षमतेवर मोठा परिणाम देखील करतात. जसं की मधुमेह असलेल्याला जवळपास 50% पुरुषाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असतो आणि वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध देखील झालं आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे मंडळी, या सर्व समस्यांवरती उपचार होऊ शकतात. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की थोडं वजन कमी करणे म्हणजे फक्त दिसण्यापुरतं नव्हे, तर रक्तप्रवाह, हार्मोन्सचं संतुलन आणि लैंगिक क्षमता या सर्वांवर त्याचा सकारात्मक परिणाम पडू शकतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि आशा किरण क्लिनिकमध्ये देखील अशाच एका आधुनिक उपचार पद्धतीबद्दल बोललं जातं. तो उपचार म्हणजे मोंजोराव इंजेक्शन. हे इंजेक्शन शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोज नियंत्रित करून त्याला सुधारण्याचा काम करतं. तर मंडळी, संशोधनानुसार मोंजोराव वापरणाऱ्या रुग्णांमध्ये 2 महिन्यात सुमारे 6% वजन घट, 3 महिन्यात 9% आणि 4 महिन्यात 11% वजन घट झाल्याचं दिसून आलं आहे. आणि 18 महिन्यांच्या कालावधीत तर जवळपास 21% वजन कमी होऊ शकतं. हे अत्यंत प्रभावी परिणाम मानले जातात. डॉक्टर मुंदडा सांगतात की योग्य वैद्यकीय सल्ल्याखाली हे इंजेक्शन घेतल्यास वजन कमी होण्यासोबत त्या रुग्णांचं केवळ आरोग्य सुधारत नाही, तर त्यांच्या सेक्शुअल कॉन्फिडन्स देखील परत येतो. अनेक महिलांनी सर्जरीनंतर सांगितलं आहे की त्यांची लैंगिक इच्छा, समाधान आणि नात्यांमधील जिव्हाळा पुन्हा जागा झाला आहे. मोंजोराव इंजेक्शन जे आहे ते पुरुषांमध्ये इरेक्शन सुधारणा, आत्मविश्वास वाढणे आणि हार्मोनल सुधारणा दिसून आली आहे. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त शरीराचं नाही, तर मनाचंही आरोग्य आहे. लठ्ठपणामुळे अनेकदा लोकांना आपलं शरीर आवडेनासं होतं.
मी आकर्षक आहे किंवा नाही असं वाटायला लागतं. त्यामुळे पार्टनरपासून अंतर वाढतं. तर मंडळी, स्वतःवर प्रेम करा, शरीराची काळजी घ्या, कारण तेच नात्याचं आणि लैंगिक आरोग्याचं मूळ सूत्र आहे. जर तुम्हाला वजन आणि सेक्शुअल हेल्थ किंवा हार्मोनशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही स्वतः अंदाज बांधू नका. योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. तर मंडळी, डॉक्टर उमेश मुंदळे यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या 4 दशकांपासून हजारो जोडप्यांचं आयुष्य बदलत आलं आहे. त्यांचं ध्येय आहे प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि समाधानी लैंगिक जीवन जगायला मदत करणं. सो गाईज, वजन वाढणं हे फक्त दिसण्याचं कारण नाही, ते आपल्या संपूर्ण शरीर आणि नात्यांवर परिणाम करतं. पण योग्य सल्ला, व्यायाम, आहार आणि मोंजुरा व इंजेक्शननी तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे सुधारू शकतो. अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आशा किरणला फॉलो मात्र करायला विसरू नका.